तामिळनाडूच्या कुन्नूर भागात हत्तींच्या एका कळपानं चहाच्या बागेत धुमाकूळ घातला। 8 हत्तींचा कळप निलगिरी पर्वत रांगांमधील कुन्नूरमध्ये दाखल झालाय। हा कळप मानवी वस्तीत शिरण्याच्या प्रयत्नात असताना वन विभागाने त्यांना पुन्हा जंगलात हुसकावून लावले। चंद्रपूरच्या लालपेठ परिसरात गेल्या काही दिवसांपासून अस्वलाचं दर्शन होते। या भागात रात्रीच्या सुमाराला 4 अस्वल दाखल झाले। मोठ्या प्रमाणात बोरीची झाडं या भागात आहेत, त्यामुळे 8 दिवसांपासून अस्वलांचा वावर वाढलाय। शहरात सतत अस्वल येत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। अल्लू अर्जुनचा आगामी पुष्पा 2 सिनेमाचं नवं पोस्टर समोर आले। हा सिनेमा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 15 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। तर याच दिवशी अजय देवगणचा सिंघम अगेन हा सिनेमाही रिलीज होतोय, त्यामुळे दोन्ही सिनेमांची टक्कर होताना पाहायला मिळेल। कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्या मेरी क्रिसमस सिनेमाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। हा सिनेमा उद्या रिलीज होतोय। सिनेमात प्रेक्षकांना कतरिना आणि विजयची रोमॅन्टिक केमिस्ट्री पाहायला मिळेल। रवीना टंडन OTT प्लॅटफॉर्मवर पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे। कर्मा कॉलिंग या वेब सिरीज मध्ये रवीना एका दमदार भूमिकेत चाहत्यांना पाहायला मिळेल। शाहिद कपूर आणि कृति सननचा वैसा भरोगे, लेकिन मैं कहती हूँ जब दुनिया आपके कदमों पर हो तो कर्मा भी कुछ नहीं बिगाड़ सकता। पाने के लिए कोई रूल्स नहीं होते। शाहिद कपूर आणि कृति सननचा तेरी बातों में ऐसा उलझा जिया हा सिनेमा 9 फेब्रुवारीला झळकतोय। सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत शाहिद आणि कृतीने चाहत्यांना ही माहिती दिली। पोस्टरमध्ये दोघांचा रोमॅन्टिक अंदाज दिसतोय। या व्हॅलेंटाईन वीकमध्ये एक अशक्य प्रेमकथा अनुभवा असं कॅप्शन पोस्टरला दिले। उदयपूरमध्ये आमिर खानची मुलगी आयरा आणि नुपूर शिकरीचा लग्न सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला। आयरा नुपूरच्या संगीत सोहळ्याला आमिर खान आणि आझाद खाननं आयरासाठी खास गाणी गायली। या गाण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात। आयरानेही हा संगीत सोहळा खूपच एन्जॉय केला। भारत अफगाणिस्तान पहिला T20 सामना आज मोहालीत रंगतोय। या मॅचमध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल सलामीला येतील, तर विराट कोहली आजच्या सामन्यात खेळणार नाहीये। भारताचा स्टार बॅट्समन विराट कोहली आणि रोहित शर्मानं ICC टेस्ट रँकिंगच्या पहिल्या 10 मध्ये स्थान पटकावले। विराट कोहली 6व्या स्थानावर आहे, तर रोहित शर्मा 10व्या स्थानावर पोहोचलाय। दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीनंतर दोघांनी मुसंडी मारत पहिल्या 10 मध्ये स्थान पटकावले। बाष्पयुक्त वारे, ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे गायब झालेली थंडी आता पुन्हा परतणार आहे। राज्यात थंडीचा कडाका पुन्हा वाढणार आहे असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। राज्यात असलेलं ढगाळ हवामान कमी होऊन किमान तापमान 4 ते 5 अंश सेल्सिअसनं कमी होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। प्रामुख्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारवा वाढू शकतो। वातावरण बदलामुळे येवला आणि सिन्नरवर दाट धुक्याची चादर पसरली आहे। यामुळे वाड्या वस्त्या धुक्यात हरवलेल्या दिसतात। या धुक्यामुळे काही पिकांना फायदा तर काही पिकांना फटका बसणार आहे। वातावरणात गारवा निर्माण झालाय। पुण्याच्या जुन्नरमध्ये सकाळपासूनच धुक्याचं साम्राज्य आहे। या धुक्याचा परिणाम पिकांवर होण्याची भीती आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। पिकांवर मावा, करपा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे। पुण्याच्या मुळशी तालुक्यात पौडचाले या पुलाची दुरवस्था झाली। पूल धोकादायक बनलाय। वदळीचा हा संपूर्ण पूल असल्यानं इथे मोठी दुर्घटना घडू शकते, त्यामुळे लवकरात लवकर पुलाचं काम करून नवा पूल उभारावा अशी मागणी केली जाते। कोल्हापूर पोलीस ॲक्शन मोडवर आले। शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले। राजेंद्रनगर परिसरात राबवलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 100हून अधिक पोलिसांनी सहभाग नोंदवला होता।